नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहेत आंबापणा उन्हाळी स्पेशल। नमस्कार मित्रांनो, माझ्या सुमित्रा रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यातील शरीराला थंडावा देणारी, उष्माघातकापासून संरक्षण करणारी आणि पारंपरिक चवीची खास आंबापणा रेसिपी पाहणार आहोत। लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पेय आहे। उन्हाळा सुरू झाला की घराघरात पन्ना बनवला जातो। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपण 3 ते 4 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेणार आहोत। कैऱ्या निवडताना त्या टणक आणि आंबट चवीच्या असाव्यात। कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। आत कुकरमध्ये या कैऱ्या ठेवा आणि त्यात थोडंसं पाणी घाला। कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या। कैऱ्या शिजवल्यानंतर त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या। गरम असताना साल काढू नका, नाहीतर हात भाजू शकतो। नंतर थंड झाल्यावर कैऱ्यांची साल काढा आणि आतला मऊ गर चमच्याने वेगळा करा। आता हा गर मिक्सरच्या भांड्यात टाका। त्यात 1 कप साखर किंवा गूळ घाला। गूळ वापरल्यास चव अधिक पारंपरिक आणि नैसर्गिक लागते। त्यात चिमूटभर मीठ, थोडं काळं मीठ, अर्धा चमचा भाजलेले जिरेपूड आणि पाव चमचा वेलची पूड घाला। हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत वाटून घ्या। तयार झालेली ही पन्न्याची पेस्ट खूप छान सुगंधी लागते। ही पेस्ट एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा। ही पेस्ट साधारण 8 ते 10 दिवस टिकते। त्यामुळे एकदा करून ठेवलं की रोज पटकन पन्ना तयार करता येतो। आता पन्ना कसा बनवायचा ते पाहूया। एका ग्लासमध्ये 2 ते 3 मोठे चमचे पन्न्याची पेस्ट घ्या। त्यात थंड पाणी घाला आणि चमच्याने नीट ढवळून घ्या। तुमच्या आवडीनुसार गोडी कमी जास्त करू शकता। वरून बर्फाचे तुकडे घाला। हवे असल्यास थोडी पुदिन्याची पाने सजावटीसाठी वापरू शकता। आता आपला थंडगार, चविष्ट आणि आरोग्यदायी आंबापणा तयार आहे। उन्हाळ्यात उष्माघात, थकवा आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी हा पेय खूप उपयुक्त आहे। लहान मुलांना शाळेतून आल्यावर दिल्यास त्यांना ताजेतवाने वाटते। ही रेसिपी तुम्ही सणासुदीला, गुढीपाडव्याला किंवा पाहुण्यांसाठीही बनवू शकता। घरच्या घरी तयार केलेला पन्ना हा बाजारातील पेयांपेक्षा अधिक आरोग्यदायी असतो। मित्रांनो, तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला कशी वाटली ते। जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सुमित्रा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी